माझा साष्टांग नमस्कार. नमस्कार. आजच्या 26 जानेवारीच्या दिनानिमित्त आमच्या मुंबई मंडळाला आमंत्रित करून आमचे आवडते मुख्याध्यापक पराडवार मुख्याध्यापक मोरे सर, गावडे सर यांनी आमची मुंबई मंडळाची आठवण काढली. त्याच्यातच आम्ही दोघे जण इथे उपस्थित होतो. मी काल रात्री 12:30 वाजता आलो खास तुमच्या निमंत्रणासाठी. तर त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो. तसेच शालेय कमिटी, ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच, तंटमुक्त अध्यक्ष आज जरी इथे उपस्थित नसले तरी हे गावाचे सर्व आधारस्तंभ आहेत. पालक वर्ग तसेच आपले लहान विद्यार्थी, आजचे जरी विद्यार्थी असले तरी ते उद्याचे भारताचे शिल्पकार आहेत हे मी आवर्जून सांगेन. आणि त्याचं उदाहरण आता सरांनी एकेकाची चाचणी परीक्षा घेतली आणि त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले असं माझी 100% खात्री. आम्ही शाळेत असताना आज प्रजासत्ताक दिन 76वा साजरा करीत असताना आमची शाळा तुम्ही मला जवळजवळ 50 वर्षे त्यावेळी आमचे पाटील सर होते, बिरवाडीला राहत होते. होळीला पाणी असायचं परंतु होळी बंद झाली तर यायचे नाही. पण ज्या दिवशी येते आणि विद्यार्थी कोणी शाळेत नसे तर सरळ घरी पालकाच्या तिथून एक खेडी असायची घेऊन शाळेमध्ये आणणार, त्यांना शिकवणार. त्यामुळे आज पहिल्यापासून आम्ही काही जास्त शिकलेलो नाही, परंतु जे एक आईवडिलांचं शिक्षण, दुसरं गुरुजींचं शिक्षण हे महत्वाचं असतो. जग मोठं आहे, त्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, किती घ्यायचं हे आपल्यावरती आहे. तसेच आज हे आपले विद्यार्थी आज आपल्या समोर आम्हाला जे बोलता येत ना ते बिनधास्तपणे बोलता येतात. त्यामुळे शिक्षक काही पालकांना वाटतं की माझी मुलं इंग्लिश मीडियमला असावी, मोठ्या शाळेत असावी, त्यांचा शिक्षणावर भर नसतो. मी फी किती भरतोय लोकांना सांगण्यासाठी भर असतो. तर असा प्रत्येक पालकाने हा विचार ठेवावा नाही. जिल्हा परिषद शाळा ही आपली 1 नंबर शाळा आहे, महाराष्ट्रात 1 नंबर शाळा आहे. आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचं आपलं शिक्षक वर्ग जे सहकार्य आणि तळमळ आहे त्याला प्रोत्साहन देणं आपलं पालक वर्गाचं काम आहे. या शाळेत शिक्षक असताना या 4 भिंती आहेत, या 4 भिंतीच्या आतमध्ये ते घ्यायचंय ते आपल्याला इथेच आहे. जग तर खूप मोठं आहे, त्यातून आपण थोडंच काय घेऊ शकतो, प्रॅक्टिकल घेऊ शकतो, शिक्षण घेऊ शकतो. पण ह्या 4 भिंतीमध्ये 4 संदेश आहे. आमच्या शिवाजी महाराजांचा संदेश आहे आमचा हक्क. दुसरे बाबासाहेब आंबेडकरांनी जो 1950 साली जीवनासाठी जो हक्क दिला आणि संविधान बनवलं त्याचा उत्तम उदाहरण आहे की आपण स्वतंत्र आहे. तो तिथे पत्रिकाचा आहे हे तिथे लिहिलेलं आहे. त्या शाळेमध्ये शिक्षक वर्गाने ते ठेवलं आहे, त्यातून आपण ते घेणार आहे. तिसरं आजचा सावित्रीबाई फुले तिथे फोटो आहे, त्यांचा उद्देश तिथे आहे. सावित्रीबाई फुले शिक्षकांना अधिकार दिला, महिलांना अधिकार दिला आणि आज प्रत्येक घरात आपल्या सावित्रीबाई फुले म्हणून त्यांचा मूलभूत हक्क मुलांना शिकवणे, स्वतः शिकणे, उद्देश देणे हा यातून सिद्ध होतो. चौथा सरस्वती, आता बबनदारांनी उल्लेख केला होता सरस्वतीचा. ठीक आहे, सरस्वतीचा आज इथे आपल्याकडे फोटो नाही, परंतु दुसरा कार्यक्रम होईल त्यावेळेला स्वतः सरस्वतीचा फोटो मी आणेल आणि आपण त्याचं चांगल्या प्रकारे पूजन करू. आणि विद्या ही सरस्वती आहे, तशी घरची गृहलक्ष्मी, गृह ही लक्ष्मी आहे. हे प्रत्येकाने देव सर्व आपल्यामध्ये पूजा किती करायची, कशी करायचं आपल्यावरती आहे.
किती घ्यायचे आपल्यावरती आहे. आज हे आपले समोर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे भाषण केलं किंवा स्वातंत्र्यावर बोलले, खूप छान बोलले. आणि त्याच्या मागे आमच्या कार्यकारी मंडळाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, त्यांचे सहकारी, ग्रामस्थ आणि टीचर शिक्षक वर्ग यांची खूप मेहनत आहे. म्हणून या प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडवलं. त्याबद्दल मी खूप खूप आपल्या सर्वांचा आभार मानतो. आज वेळ तर झालेलाच आहे, परंतु स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं मी 2 शब्द पुरे करतो.